हॅलो नमस्कार। आज आपण बोलणार आहोत रेन लिली। रेन लिली ही रिपोर्ट करणं जरुरी आहे का, हा भरपूर जणांचा प्रश्न असतो। रेन लिली ही स्टार्टिंग गरमीपासूनच 1-2 अशी फुले देण्यास सुरुवात करते। भरपूर अशी फुले ही पावसाळ्यातच बहरतात। पावसाळ्यात ही बहरलेली ही पावसाळ्यातली फुले आहेत। रेन लिली रिपोर्टिंग करतेवेळी मिळालेल्या रेन लिलीला कसे रिपोर्ट करावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। ही माझी 1 वर्षापूर्वी लावून दिलेली रेन लिली आहे। हे भरपूर अशी मल्टिप्लाय झालेली आहेत, परंतु ह्यामध्ये ना 1-2 फुले अशी एवढीच येत आहेत आणि एक त्यांचे काय होतं, फुलंच येत नाही। त्यावेळी समजून जावं की रिपोर्टिंग करणं खूप जरुरी आहे आपल्या रेन लिलीच्या पॉटला। तर आपण आता ही रेन लिली कशी रिपोर्ट करायची हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकणार आहे। रेन लिलीला फ्लावर न येण्याचं कारण असू शकतं जेव्हा प्लांट स्ट्रेसमध्ये जातं आणि त्याला असं समजून जावं की त्याला रिपोर्टिंग करणं खूप जरुरी आहे। यामध्ये जर वॉटर होल्ड नाही झालं तर समजून जावं की आपल्याला रिपोर्टिंग करणं खूप जरुरी आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ड्रेनेज सिस्टीम। ड्रेनेज सिस्टीम चांगला असेल तर तुमचं प्लांट स्ट्रेसमध्ये जात नाही आणि तुमचं सॉइल मिक्सचर व्यवस्थित बनलेलं असतं, म्हणजे टेम्परेचर व्यवस्थित बनलेलं असतं। त्यामुळे आपली रेन लिली खूप छान बहरलेली जाते। या प्रकारे आपण रेन लिली कशी रिपोर्ट करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रूट्स एवढी या रेन लिलीमध्ये पसरलेली असतात की आपल्याला ते बॉल सारखं घट्ट बसलेलं असतं। तुम्हाला जर रिपोर्टिंग करते वेळी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कोणतेही शार्प टूल घेऊन ते रेन लिली बाहेर काढू शकता, म्हणजे तुमचे बल्ब्स हे कट होणार नाहीत। आता हे आपल्याला हे बॉल सारखं बनलेलं आहे। आता हे रूट्स खूप अशी एवढी पसरलेली आहेत, हे बॉल सारखं घट्ट बसलेलं आहे। त्याला आता प्रेशर देऊन सुट्ट करून घ्यायचं आहे। हलक्या हलक्या हाताने आता आपल्याला त्याची माती काढून द्यायची आहे। बल्ब खालच्या बाजूचे रूट्स तुटले तरी चालतील, पर बल्बला हानी होत नाही। हे आपण खूप इझिली ग्रो करू शकतो। कुणालाही रेन लिली ग्रो करता येऊ शकते, हे सुद्धा खूप इझिली ग्रो करू शकतो। पाहू शकता इथे मल्टिप्लाय अशी झालेली आहेत। रेन लिली ही भरपूर अशी बल्ब तयार होतात, त्याला बेबी बल्ब्स अशी येतात। हे मी 1 वर्षापूर्वी लावून दिली होती। आता हे बघा एकाचे किती बल्ब्स झालेले आहेत। यापासून भरपूर असे बेबी बल्ब तुम्ही तयार करू शकता आणि भरपूर अशी रेन लिली लावून तुम्ही त्याचे फ्लावरिंग हे तुम्ही रेनी सीझनमध्ये घेऊ शकता। आपण जेव्हा रिपोर्ट करतो त्यावेळेला मातीमध्ये तुम्ही फर्टिलायझर घालू शकता। मी इथे ऑलरेडी त्याच्यामध्ये फंगीसाइड साफ मिक्स केलेलं आहे। मी ते तुम्हाला दाखवू शकले नाही, तो व्हिडिओ स्किप झाला। आणि त्यामध्ये आता आपल्याला ती माती थोडी घालून द्यायची आहे आणि त्यामध्ये ते बल्ब्स आपल्याला एक थोड्या अंतरावर ते आपल्याला तिथे लावून द्यायचे आहेत आणि आपल्याला आता त्यावर माती घालून द्यायची आहे। असे बल्ब्स 1 बाय 1 असं लावून देऊन मग आपल्याला त्यामध्ये तयार केलेली माती ही त्याच्या वर घालायची आहे। अशा प्रकारे घालू शकता।